चॅम्पियन्स ट्रॉफी मुंबई किंवा पुण्यामध्ये आणा, आम्ही टीम इंडियाचं जंगी स्वागत करू, अशी मागणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केली आहे। याबाबत बीसीसीआयला पत्र लिहिणार असल्याचं ते म्हणाले। तसंच मुंबईत पुन्हा भव्य रॅली आणि सत्कार कार्यक्रम करू असंही त्यांनी सांगितलं। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झालं होतं। आता तीच मागणी होते, चॅम्पियन्स ट्रॉफी देखील महाराष्ट्रात आली पाहिजे, ही मागणी करतात रोहित पवार, जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। रोहित दादा, काय नेमकं म्हणायचं आपल्याला, महाराष्ट्रात म्हणजे नेमकी ही ट्रॉफी कुठे आली पाहिजे? नाही बघा, ती मुंबईत आणा, पुण्यात आणा, कुठं आणायची आणा, पण ती आणा अशी विनंती आम्ही जय शाह साहेब जे आहेत ICCचे अध्यक्ष त्यांना तिथं करू। त्याच्याचबरोबर आमचे जे BCCIचे अध्यक्ष आहे रॉजर बेन्नी, त्यांनासुद्धा आम्ही तिथं विनंती करणार आहोत। नक्कीच ज्या पद्धतीने लाखोच्या संख्येने लोक आपल्या टीमला अभिनंदन करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी वर्ल्ड कपच्या वेळेस उपस्थित होते, तसंच या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुद्धा आल्याशिवाय राहणार नाहीत। खरं तर काल सर्वांचे श्वास आहेत ते रोखून धरले होते, कारण का अटीतटीचा सामना हा रंगात आलेला होता। आता मुंबईत किंवा महाराष्ट्रात पुण्यात जर आल्यानंतर त्याचं नियोजन कसं असेल, काय त्यासाठी काही प्लॅनिंग केलं आहे का? नाही, BCCच्या माध्यमातून नियोजन होतं। समजा पुण्यात आलं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याचं नियोजन करणार, मुंबईत आलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन करणार, पण कुठल्या असोसिएशनकडे ती जबाबदारी दिली तर इतर असोसिएशन नक्कीच मदत करतील। विदर्भ असोसिएशनसुद्धा आहे। त्यामुळे महत्त्वाचं काय की महाराष्ट्रात ती ट्रॉफी आली पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।